मुंबईचा महापौर कोण होणार यावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये कुरघोडी नाट्य सुरू झाले। शिवसेना शिंदे पक्षाकडून दबावाचं राजकारण केलं जातंय। या दरम्यान आता भाजप आणि शिवसेना उभाठा एकत्र येण्याचे संकेत सूत्रांनी दिलेत। राज ठाकरेंच्या पुढाकारातून ही नवी खेळी खेळली जाऊ शकते। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षी ही नवी नांदी पाहायला मिळू शकते अशी सूत्रांची माहिती आहे। शिवसेना शिंदे पक्षाकडून सातत्याचं कुरघोडीचं राजकारण सुरू आहे। आधी बदलापूर त्यानंतर आता कल्याणमध्ये देखील शिवसेनेकडून भाजपवर कुरघोडी करण्यात आली आहे। त्यानंतर भाजपकडून कठोर निर्णय घेण्याचे संकेत देण्यात आलेत। घोडेबाजार थांबवण्यासाठी मनसे आणि शिवसेना उभाठाचं एकमत झालंय। 2019ला भाजपपासून वेगळं झाल्यापासून शिवसेना उभाठाचं नुकसानच झालं असल्याचं मत पक्षातील नेत्यांचंही म्हणणं आहे। त्यामुळे जुन्या मैत्रीचा नवा अध्याय सुरू करण्याची तयारी सुरू असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांना बाजूला सारून जुन्या मैत्रीचा नवा अध्याय मुंबई पालिकेपासून सुरू व्हावा अशी तयारी सुरू आहे। 8 वर्षांपूर्वी 82 जागा असतानाही भाजपनं तत्कालीन एकसंध शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिला होता। त्याची परतफेड आणि सन्मान्य एकत्रित वाटचाल यावर समझोता होण्यासाठी हालचाली सुरू आहेत। तर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात समन्वय जोडण्यासाठी राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार असल्याची माहिती आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आणि प्रणाली कापसे। सध्या दोघंही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, सगळ्यात आधी तुमच्याकडे येते। एकीकडे मुंबईचा महापौर कोण होणार अशी चर्चा सुरू असताना आता ही नवी राजकीय खेळी ठाकरे बंधूंकडून खेळली जाऊ शकते का? नवं समीकरण आता उदयास पुन्हा येऊ शकतं का? काय अपडेट? प्राजक्ता, ही नुसती अटकळ नाही तर अशा प्रकारच्या हालचाली आता युवीटी म्हणजे की आपल्याला माहिती आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, भारतीय जनता पक्ष यांचे अत्यंत महत्त्वाचे बिनीचे शिलेदार यावर काम करत आहे आणि या सगळ्यांची एकत्रित भावना सुद्धा ती दिसते। पण या सगळ्या भूमिकेत सगळ्यात महत्त्वाची आणि निर्णायक भूमिका ही राज ठाकरे निभावत आहे ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजते। राज ठाकरे यांच्या ट्विटमध्ये सुद्धा लवचिक या शब्दाचा त्यांनी केलेला उपयोग हा सुद्धा त्यातला संकेत देणारा आपल्याला ठरतोय। कारण राजकीय घोडेबाजार जर का महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं उत्कर्ष करायचा असेल तर ज्या प्रकारची राजकीय अस्थिरता जर का एखाद्या राज्यात असेल तर राज्य हे पुढे जात नाही तर हे मागे जातं आणि हाच महत्त्वाचा मुद्दा गेल्या 5 वर्षामध्ये सगळ्याच राजकीय पक्षांनी अनुभवला आहे। ज्या प्रकारे 2019ला निकाल लागले आणखीन त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचा सत्ताकारण, सत्ता संघर्ष आणि सत्तेसाठी एकमेकांचेच मित्र एकमेकांच्या विरोधात कशा प्रकारे कुरघोडी करत गेले आणि याचमुळे सतत हानी होत गेली ती महाराष्ट्राची। आणि हे कुरघोडीचं राजकारण कुठेतरी थांबायला हवं। प्रबळ राजकीय इच्छाशक्ती असेल तरच हे होऊ शकतं आणि यालाच निमित्त ठरत आहे मुंबई महापालिकेची निवडणूक। आपल्याला माहिती आहे की BMC म्हणजे मातोश्रीचा श्वास मानला जातो, ठाकरेंचा श्वास मानला जातो। पण त्याच ठिकाणी भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा घवघवीत यश मिळवलेलं आहे। पण याच ठिकाणी सत्तेमध्ये येण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडनं जो युती धर्म पाळला जातोय तो KDMC आणि उल्हासनगर या दोन्ही ठिकाणी मात्र त्याला तिलांजली देण्यात आली। अशा प्रकारची भावना, स्पष्ट भावना भारतीय जनता पक्षाचे अत्यंत प्रमुख नेते सुद्धा खासगीत व्यक्त करत आहे। आणखीन अशाच प्रकारची भावना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे बिनीचे शिलेदार सुद्धा तेही व्यक्त करतात आणि याच्यातनंच एक समन्वयाचा नवा अध्याय सुरू होण्याचे संकेत आपल्याला दिसून येत आहे। राज ठाकरे या सगळ्या विषयामध्ये एकत्रीकरणात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात। किंबहुना अशा प्रकारच्या फेरी सुद्धा सुरू झाल्या आहेत। महापौर कोणाचा हा मुद्दा समोर येत असतानाच सन्मानजनक पद्धतीनं कशा प्रकारे सत्तेत भारतीय जनता पक्ष आणखीन शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या जुन्या मित्रांनी परत एकत्र यायचं आणि महाराष्ट्राच्या राजकारणातली नवी नांदी कशी करायची यावर अत्यंत महत्त्वाच्या हालचाली दररोज सुरू आहेत। मुख्यमंत्री सुद्धा दाखल झालेत आणि याचमुळे लवकरच यातनं अनेक महत्त्वाची गोष्ट समोर येईल। 82 जागा असताना सुद्धा गेल्या BMC निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि त्याचीच परतफेड करण्याची ही वेळ आली आहे आणि त्याचबरोबर सन्मानजनक पद्धतीनं पाऊल टाकण्यासाठी दोघंही पक्ष एकत्रित काय समीकरण पुढे येत आहेत, कसे समीकरण असणार, कशी गणितं असणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। प्रशांत, असेच सोबत राहा। आपण प्रणाली यांच्याशी संवाद साधूया। प्रणाली, जसं आपण मगाशी म्हटलं, राज ठाकरेंनी एक सूचक पोस्ट केलेली आहे, त्यामध्ये त्यांनी लवचिकता हा शब्द वापरलाय की राजकारणात लवचिकता असणं महत्त्वाचं असतं। तसंच काही आता होऊ शकतं का? जुने मित्र पुन्हा एकत्र येऊ शकतात का? राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची ठरू शकते का?
बहुधा प्रणाली यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये. मात्र अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. जुने मित्र एकत्र येण्याची ही रणनीती आहे का, ही नवी खेळी आहे का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आपण पाहतोय भाजप आणि शिवसेना उबाठा एकत्र येण्याचे संकेत सूत्रांनी दिलेले आहेत. पुन्हा एकदा आपण प्रशांत यांच्याशी चर्चा करूयात. प्रशांत, जसं मगाशी राज ठाकरे यांनी बाळासाहेबांविषयी खरं तर एक भावनिक पोस्ट शेअर केलेली आहे, त्यामध्ये त्यांनी काही सूचक इशारे दिलेत का, काय या संदर्भात आपण कशा पद्धतीनं पाहता? पहाटे 3:47 आदित्य ठाकरे यांनी केलेली पोस्ट, सकाळी 7:19 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत बाळासाहेब ठाकरेंविषयी केलेली पोस्ट आणि त्यानंतर 8:37 राज ठाकरे यांनी स्पष्ट संकेत देणारी केलेली पोस्ट. या तिघही पोस्टची भाषा आणि समीकरण जर का बघितले तर यातून स्पष्टपणे दिसून येतोय की बाळासाहेबांबद्दल आदरभाव व्यक्त करीत असतानाच बाळासाहेबांनीच दिलेला विचार, तंत्र आणि मंत्र किंवा लवचिकता या शब्दाचा खऱ्या अर्थानं आधार जो घेऊन केलाय, यातनंच सुद्धा एकत्रित नव्या नांदीचे संकेत आपल्याला म्हणता येईल का? ही राजकीय भूमिका ज्या पद्धतीने एखादी जाहीर करण्यासाठी राजकीय पक्ष प्रयत्न करत असतो तर त्याचे संकेत मात्र आधीपासून द्यायला सुरुवात करतो आणि अशा प्रकारचे स्पष्ट संकेत हे दिसून येत आहेत. म्हणजे थेट भारतीय जनता पक्ष आणखी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांनी पुन्हा एकत्र यावं याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा दिल्लीचा सुद्धा सहकार्य किंवा सहमती आहे का, अशा प्रकारची सुद्धा आता चर्चा जोरात सुरू झालेली आहे. कारण दिल्लीच्या परवानगीशिवाय, दिल्लीच्या सहमतीशिवाय हे एकत्रीकरण शक्य नाही. पण दिल्ली सुद्धा याकरता सहमत आहे, महाराष्ट्र सहमत आहे आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं विकासाच्या वाटेवर पुढे जायचं असेल तर या दोघांनी एकत्र यावं ही भावना दोनही पक्षातले जे अत्यंत कोर टीमचे सदस्य आहे, बिनीचे शिलेदार आहे, ते सुद्धा व्यक्त करताय. ही अत्यंत बोलकी भावना आपल्याला दिसते आणि यातनंच पुन्हा एकदा जुने मित्र जर का एकत्र आले तर नव्या राजकीय समीकरणाची, म्हणजे जुने मित्रच आपला गेला शिकवा विसरून जर का एकत्र आले तर महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं विकास होऊ शकतो, राजकीय अस्थिरता संपू शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं की राजकीय अस्थिरता आणि सत्ता मिळवण्यासाठी जो घोडे बाजार ही परंपरा गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रामध्ये अत्यंत जेरीस समोर आलेली आहे आणि ही वाढू लागलेली आहे. हा घोडे बाजार कुठेतरी थांबावा याकरता प्रबळ राजकीय इच्छाशक्ती एकत्र येत नाही. जोपर्यंत प्रमुख राजकीय नेते एकत्र येऊन या विषयावर एकत्रित निर्णय घेत नाही तोपर्यंत महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं प्रगती होऊ शकत नाही आणि राजकीय अस्थिरता आता कुठेतरी थांबते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशांत, प्रणाली देखील आता आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणाली, भाजप शिवसेना उबाठा एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत. मगाची राज ठाकरेंची पोस्ट, काय एकंदरीत कशा पद्धतीनं पाहताय? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही वर्षात आपण पाहतो आहे कुठलाही पक्ष कुणाही बरोबर जाताना आपल्याला दिसतोय. त्यामुळे राजकारणात कधीही काही होऊ शकतं हे केवळ पत्रकार म्हणून आपणच नाही तर राजकीय नेते सुद्धा हे मानू लागलेले आहेत आणि नुसतं मानत नाहीये तर ते तशा घडामोडी सुद्धा घडताना आपल्याला बघायला मिळतात. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलेलं होतं की महायुती म्हणजे भाजप आणि शिवसेना यांची जी महायुती आहे त्यांच्या अगदी विरोधात ठाकलेले होते ते 2 ठाकरे बंधू. अशा वेळेला जर हे 2 ठाकरे बंधू पुन्हा एकदा भाजपच्या संपर्कात असतील, कारण कल्याण डोंबिवलीचं आपल्याकडे उदाहरण आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती होती, परंतु कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेनं मनसेला सोबत घेत सत्ता स्थापनेचा नवीन एक अध्याय सुरू केलेला आहे आणि आता त्यामुळं भाजपला सुद्धा वाट मोकळी झालेली आहे. कल्याण डोंबिवलीची आत्ताची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती पाहता शिवसेना हा मनसेला सोबत घेऊन स्वतंत्र आपला महापौर बसवेल असं दिसून येत आहे. त्याच्यामध्ये भाजप हा केवळ नावालाच असेल असं दिसून येत आहे. त्यामुळं कदाचित भाजप त्या ठिकाणी ज्या पद्धतीने शिवसेनेनं आपली वेगळी चूल मांडली आहे तशा पद्धतीची वेगळी चूल मुंबईमध्ये भाजप, शिवसेना आणि मनसे यांची सुद्धा मांडली जाऊ शकते. मुळात सगळ्यात महत्त्वाचं आहे ते यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. कारण आपण जर बघितलं तर आज त्यांची जी पोस्ट आहे त्या पोस्टवरून बऱ्याच गोष्टी लक्षात येत आहेत. ते असं म्हणतात की जर मी लवचिकता स्वीकारली तर ती मराठी माणसाच्या हिताची असेल, स्वार्थाची नसेल. काल आपण बघितलं की बाळा नांदगावकर यांनी न्यूज 18 मराठीलाच मुलाखती जी दिली होती त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की मराठी महापौर होत असेल तर त्याला समर्थन देण्यामध्ये राज ठाकरे मागे पुढे बघणार नाही किंवा त्यांना हरकत नसेल अशा पद्धतीचं त्यांचं ते विधान होतं. आणि आज सुद्धा आता जेव्हा लवचिकता या शब्दाचा अर्थ आम्ही बाळा नांदगावकर यांना विचारला. बरं,
निश्चितच आता नेमकं पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशांत आणि प्रणाली, तुम्हा दोघांचेही धन्यवाद या संपूर्ण विश्लेषणासाठी, या माहितीसाठी. तर मुंबईचा महापौर कोण होणार यावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये कुरघोडी नाट्य सुरू झालेलं असतानाच आता भाजप आणि शिवसेना उबाठा एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत. राज ठाकरेंच्या पुढाकारातून ही नवी खेळी खेळली जाते का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.